नमस्कार, मी युवा शक्तीमधून रुबीना मुल्ला। आम्ही नेहमी वेगवेगळे विषय घेऊन तुमच्या समोर येत असतो। आजही आम्ही एक विषय घेऊन तुमच्या समोर आलेलो आहोत। घन कचरा, वसई विरार महानगरपालिकेमधील घन कचराचा जो घोटाळा चालू आहे, जो भ्रष्टाचार चालू आहे, त्याच्यावरती वारंवार आम्ही मुख्यमंत्र्यांपासून वरिष्ठांपासून सगळ्यांकडे तक्रारी केलेल्या आहेत, तरी देखील कारवाई करत नाही। आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागितली आहे, ती माहिती देखील हे लोक लपवत आहे। माहिती लपवण्याचं काय कारण आहे? लवकरच आम्ही जनमाहिती अधिकारी व जे अपील अधिकारी त्यांच्यावरती माहिती लपवतात हा एक गुन्हा आहे आणि गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस सुरू करणार। त्यांचे जे वरिष्ठ आहेत त्यांच्यासमोर गेल्यानंतर आमच्या समोर ते लोक सांगतात की ह्यांना माहिती देऊन टाका, तरी देखील ती माहिती दिली जात नाही। याचा अर्थ काय आहे की वरिष्ठांच्या आदेशाला हे लोक केराची टोपली दाखवत आहेत। आणि त्याचा दुसरा पाठ बघायला गेलं तर वरिष्ठांनी आदेश देऊन देखील ही खालचे कर्मचारी आहेत ते त्यांच्या आदेशाला मानत नाही। याचा अर्थ वरिष्ठांचा एक प्रकारे अपमान आहे। तो अपमान वरिष्ठांना दिसत नाहीये का? हा ठेका आहे मजुरांचा, याच्यामध्ये वाहन चालक व मुकादम आहेत। म्हणजे मजुरांच्या वरती एक प्रकारचा या लोकांनी अन्यायच केलेला आहे। त्यांना बायोमेट्रिक हजेरी चालू केली तर कुठे ना कुठेतरी या भ्रष्टाचाराला आळा बसेल। बायोमेट्रिक हजेरी पेक्षा फेस हजेरी जर चालू केली तर जास्त योग्य, कारण त्यामुळे कुठे ना कुठे या भ्रष्टाचाराला आळा बसेल। तसेच या लोकांना लीव सॅलरी दिली जात नाहीये, यांचा पगार बोनस म्हणजे बोनसही देखील या लोकांना दिला जात नाहीये, यांच्या पगारातून कटौती केली जात आहे। हा सगळा प्रकार ठेकेदार व आरोग्य निरीक्षक या दोघांच्या संगणमताने चाललेलं आहे। हे दोघं मिळून हे सगळं प्रकार करत आहेत। या गोष्टींची वारंवार आम्ही कल्पना माननीय आयुक्तांना दिलेली आहे, तरी देखील आयुक्त देखील यांच्यावरती कोणतीही कारवाई करत नाहीयेत। हा सगळा प्रकार इतक्या खोल थराला गेलेला आहे। याचं मूळ कारण असं आहे की इथे जे आरोग्य निरीक्षक आहेत ते एकाच जागेवरती 2009 पासून आज ते मुख्यालयात बसलेले आहेत आणि त्यांची तिथून बदली नाही करण्यात आलेली। आता त्यांना प्रभाग समिती एज देण्यात आलेला आहे व तिथे देखील त्यांना म्हणजे आता 1-2 महिन्यापूर्वी त्यानंतर त्या लोकांना पुन्हा मुख्यालयात अतिरिक्त चार्ज देण्यात आलेला आहे। म्हणजे ही जी भ्रष्टाचाराची साखळी आहे ती पूर्ण चालतच राहणार। तसंच आता जे ठेकेदार आहेत त्या ठेकेदारांना तुम्ही पुन्हा वसई विरार महानगरपालिकेमध्ये ठेका देऊ नये असं देखील आम्ही लोकांनी सांगितलेलं आहे। पत्रव्यवहार देखील केलेले आहेत की जेणेकरून भ्रष्टाचार कुठेतरी थांबेल, कारण हे लोक भ्रष्टाचार करतायत त्याच्यामुळे यांना काळ्या यादीत टाका। तसंच आता मुंबईमध्ये मिठी नदीच्या प्रकरणामध्ये ईडीने वसई विरार महानगरपालिकेच्या ठेक्यामध्ये असलेला शेरसिंग राठोडला अटक केलेली आहे व ते प्रकरण मुंबईला गाजतंय। ते प्रकरण वसईला आम्ही आयुक्तांच्या लक्षात आणून दिलं, हिरवाडे सरांच्या लक्षात आणून दिलेलं आहे की शेरसिंगला पुन्हा ठेका देण्यात येऊ नये, त्याला काळ्या यादीत टाका। तरी देखील वसई विरार महानगरपालिका आजही त्याचा ठेका चालू आहे। ईडीची चौकशी अजूनही मुंबईला चालू आहे। त्याचे धागेदोरे हे वसई विरार महानगरपालिकेत आहे, त्यामुळे ईडीचं लक्ष हे लवकरच वसई विरार महानगरपालिकेकडे वेधणार आहे। ते लोकांचं कारण त्याचे धागेदोरेच वसई विरार महानगरपालिकेमध्ये, कारण हा जो ठेकेदार आहे त्याचा वसई विरार महानगरपालिकेमध्ये देखील ठेका आहे। पण आयुक्त कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाहीयेत। जसं अनिल कुमार पवारचं झालेलं आहे की तो ईडीच्या याच्यामध्ये गेलेला आहे, तसे या आयुक्तांचं कुठे होऊ नये यासाठी लवकरात लवकर आयुक्तांनी स्वतः जातीने लक्ष देऊन या सगळ्या प्रकरणाची उच्च स्तरावरती चौकशी करावी व शेरसिंग राठोडला काळ्या यादीत टाकावं व जो या भ्रष्टाचाराला जी लोक म्हणजे जे आरोग्य निरीक्षक याच्यामध्ये आहेत जे एका जागेवरती बसून आहेत त्यांची तत्काळ बदली करण्यात यावी। या सगळ्या गोष्टींकडे लवकरात लवकर आयुक्तांनी लक्ष घालावं।